मोठा दिलासा मिळणार आहे, कारण मुंबईच्या अंधेरीतल्या बहुचर्चित गोखले पुलाचं आज उद्घाटन होत आहे। 2.5 वर्षांनंतर हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या गोखले पुलाचं आज लोकार्पण होत आहे। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता हे उद्घाटन होणार आहे। या भागातल्या नागरिकांना हा पूल खुला झाल्याने मोठा दिलासा मिळतोय। तब्बल 2.5 वर्ष हा पूल बंद होता आणि 2.5 वर्षांनंतर गोखले पूल पूर्ण क्षमतेने खुला होतोय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। अंधेरीतल्या पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज संध्याकाळी त्याचं लोकार्पण होणार आहे आणि उद्या सकाळपासून मुंबईकरांना हा पूल वापरता येणार आहे। गेल्या काही वर्षापासून या अंधेरी पुलाचं काम सुरू होतं। 2022 मध्ये हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता। कमकुवत झाला होता, दुर्घटना होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच नोव्हेंबर 2022 मध्ये हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता आणि याचं काम सुरू करण्यात आलं होतं। ठेकेदाराला जेव्हा काम दिलं होतं त्यावेळेस तारीख पे तारीख येत होती। अखेर हा पूर्ण झालेला आहे पूल। रेल्वेवर याचं जे सगळं स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे। यापैकी गोखले पुलाची एकूण लांबी जी आहे ती 510 मीटर आहे आणि रुंदी 13.5 मीटर आहे। तर रेल्वेच्या हद्दीमध्ये याची लांबी 90 मीटर आहे आणि रुंदी 13.5 मीटर आहे। गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचं काम सुरू होतं, त्यामुळे अंधेरीतली पूर्व पश्चिमेला जाणारी जी वाहतूक होती त्यामध्ये खूप मोठी कोंडी होत होती। लोकांना दुरून जावं लागत होतं, त्यामुळे वेळ त्याचबरोबर इंधनाचा खर्च सुद्धा वाढला होता। अखेर हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचं लोकार्पण राज्याचे मंत्री आशिष शेलार असतील, मंगलप्रभात लोढा असतील यांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यामुळे अंधेरीकरांना याचा एक मोठा दिलासाच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी, जी 24 तास मुंबई।